वासराच्या जन्मानंतर या गोष्टी केल्या पाहिजेत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या हॅलो कृषी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. जर तुमच्या गोठ्यात गोड वासराचा जन्म झाला असेल किंवा होणार असेल तर या टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वासराच्या जन्मानंतरचे पहिले 24 तास अत्यंत महत्त्वाचे असतात. जन्मानंतर वासराच्या शरीरावर एक प्रकारचा चिकटसर पदार्थ असतो. व्यायलेली गाय हा चिकट पदार्थ साठवून वासराला स्वच्छ करते. पण जर गायीनं असं नाही केलं तर आपणही सोप्या पद्धतीनं वासराचे नाक आणि तोंड स्वच्छ करू शकतो. त्यासाठी स्वच्छ कोरड्या कपड्याचा वापर करून वासराला पुसून घ्या. असं केल्यानं वासराला श्वास घेण्यास मदत होते. वासराची श्वसन नलिका सुरळीत सुरू झाल्याची खात्री करून घ्यावी. गायीनं वासराला चाटल्यास वासराच्या रक्तभिसरण प्रक्रियेला उत्तेजन देऊन उभं राहण्यास मदत होते. आता पाहूयात वासराच्या नाळेचं व्यवस्थापन. वासराच्या नाळेची काळजी घेताना ती व्यवस्थित कापली जाणं महत्त्वाचं आहे. बेंबीपासून 2 ते 2.5 सेंटीमीटर अंतरावर नाळेला निर्जंतुक कात्रीनं कापावं. स्वच्छ दोऱ्यानं बांधून आयोडीनमध्ये 30 सेकंद बुडवून ठेवावी. असं केल्यानं नाळेला जंतू संसर्ग होणार नाही. वासराचे अतिरिक्त वाढलेले पिवळे खूर कापून टाकावेत, ज्यामुळं वासराला उभं राहण्यास मदत होते. जन्मानंतर 2 तासात वासराला जवळपास 1.5 ते 2 लिटर चीक पाजला पाहिजे. गायीच्या वासरासाठी चीक वासराच्या वजनाच्या 1/10 इतका असावा. म्हणजेच वासराचं वजन 30 किलो असल्यास 3 किलो चीक दिवसभरात वासराला पाजला गेला पाहिजे. याउलट म्हशीचं रेडकू असल्यास हा चीक वजनाच्या 1/15 इतका पाजावा. हा चीक वासराला स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती तयार करायला मदत करतो. ही रोगप्रतिकारक शक्ती 3 महिन्यांपर्यंत टिकून राहते. वासराचं पोट देखील साफ होण्यास मदत होते. असं केल्यानं एकंदरीतच वासराचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते. वासराच्या जन्मानंतर पहिल्या 10 ते 15 दिवसांमध्ये वासराला पहिला जंतनाशकाचा डोस द्यावा. पुढे 6 महिन्यापर्यंत दर महिन्याला जंतनाशक द्यावं. 6 महिन्याच्या वर दर 3 महिन्यांनी जंतनाशक द्यावं. जंतनाशक देताना तज्ज्ञ पशुवैद्यकांचा सल्ला जरूर घ्याल. तर मंडळी, या काही सोप्या गोष्टींचं पालन केल्यास तुम्ही देखील तुमच्या गोठ्याची उत्पादन क्षमता वाढवू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.